मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेक्टर टॉपिक आपले टोटल 5 थेरम झाले त्याच्या अगोदर. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. हा पार्ट 3 आहे. पण याच्यामध्ये पण मी थेरमच घेणार आहे. आपली स्ट्रॅटेजी फिक्स आहे. थेरम अगोदर परफेक्ट करूया. थेरम मध्ये एक्सरसाइज मधली प्रूव्ह दॅट या टाइपचे पण प्रॉब्लेम मी घेतोय बरं का, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं आपण वेगळ्या मेथडनं लक्षात कसं राहील असं शिकवतोय. तर तुम्हाला ते आवडतंय. ओके. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरची प्लेलिस्ट चेक करा. हे चॅनल तुमच्या मित्रांबरोबर शेअर नक्की करा. चला आजचं पहिलं थेरम जे आहे ना, बघा कोणतं आहे. प्रूव्ह दॅट अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. आता हे अल्टिट्यूड म्हणजे समजावून सांगतो, हाईट. हाईट काढण्यासाठी बघा नीट लक्ष द्या, की कुठल्याही ट्रायंगलची हाईट काढण्यासाठी या व्हर्टाईस मधून दुसऱ्या समोरच्या साइडवर परपेंडिक्युलर टाकावा लागतो. मग ऑब्व्हियसली ह्याच्यावर परपेंडिक्युलर टाकायला लागेल इकडे हे आणि हे सगळे परपेंडिक्युलर एकाच पॉइंट मध्ये आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या, हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता लक्ष द्या मी काय सांगतोय ते. ही लाईन आणि ही लाईन कोणत्याही दोन लाईन ह्या नेहमीच एकमेकाला एका पॉइंटमध्ये अशा इंटरसेक्ट करतातच, जर त्या पॅरलल नसतील तर. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा एक असतो. ही कन्सेप्ट मी इथं वापरणार आहे. कशी ते नीट लक्ष द्या. आता इथं पहिल्यांदा फिगर लक्षात घ्या. इथे ए पासून परपेंडिक्युलर टाकलाय एडी, बी पासून परपेंडिक्युलर टाकलाय बीई, सी पासून एफ वर परपेंडिक्युलर टाकलाय सीएफ. बरोबर आहे. पण मी काय कन्सिडर करणार आहे, ह्यातले कुठले तरी दोनच परपेंडिक्युलर मी घेणार आहे. म्हणजे बघा ना, मी इथं काय केलंय बघा, की एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी. ओके. त्याच्यानंतर बीपी इज परपेंडिक्युलर टू एसी. म्हणजे बघा, मी हा जो एपी आहे ना, तो बीसी ला परपेंडिक्युलर, त्याच्यानंतर बीपी हा एसी ला परपेंडिक्युलर हे मी घेतलंय. सीएफ नाही घेतलं. ते म्हणजे सीपी नाही घेतलं. मला ते प्रूव्ह करायचंय. आता चला याच्यातलं बेसिक तुम्हाला मी सांगतो. जेव्हा दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. ही पहिली गोष्ट. परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय असतो? 0. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला ए, बी बार काढायचं असतं, तेव्हा तुम्ही त्यांचे पोझिशन वेक्टर हे असे घेता. बीच्या पोझिशन वेक्टर बी बार मधून ए बार मायनस करताय. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. चला या डायग्राम कडे बघा. हे एपी बीसी ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो की एपी बार इज परपेंडिक्युलर टू बीसी बार. त्यामुळे त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येणार. ओके. मग आता मला सांगा एपी आणि बीसी. मग एपी ची व्हॅल्यू जसं मी आता सांगितलं तशी काय येणार सांगा. पी बार मायनस ए बार डॉट याची काय येणार सी बार मायनस बी बार दॅट इक्वल्स टू 0. चला ही ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. हे ना आत मल्टिप्लाय करा. म्हणजे पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार प्लस ए बार डॉट बी बार दॅट इक्वल्स टू 0. हे इक्वेशन 1. ओके. आता एक काम करूया. एपी घेतलं ना तर बीपी घेऊया आपण, की बीपी बार हा परपेंडिक्युलर आहे एसी ला, त्यामुळे दोघांचा डॉट प्रॉडक्ट काय येणार 0. सेम ही स्टेप इथं परत करूया. म्हणजे काय येणार पी बार मायनस बी बार सी बार मायनस ए बार इक्वल्स टू 0. ही ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आपण. डॉट प्रॉडक्ट घेऊया. आत मल्टिप्लाय करा. पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट ए बार मायनस बी बार डॉट सी बार आणि प्लस हा बघा बी बार डॉट ए बार म्हणजेच ए बार डॉट बी बार असतं बघा. डॉट प्रॉडक्ट हा कॉम्युटेटिव्ह असतो. क्रॉस नाही लक्षात घ्या. दॅट इक्वल्स टू 0 हे इक्वेशन 2. हे दोन इक्वेशन झाल्यानंतर तुम्ही काय करा, या इक्वेशन मधून हे इक्वेशन किंवा याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा, मायनस करा. मी डायरेक्ट करणार आहे लक्षात घ्या. याच्यातून हे मायनस जर करायचं म्हटलं तर बघा की पीसी ला पीसी कॅन्सल होईल. ओके. पुन्हा ए बी ला ए बी कॅन्सल होईल. पण बघा ना प्लस आहे. पण मायनस करताना चिन्ह बदलणार. प्लस मायनस होईल. मग एबी ला एबी, पीसी ला पीसी कॅन्सल. मग हे दोघं मायनस मायनस आहेत. पण याच्यातून हे मायनस करताना ह्या दोघांची साइन चेंज होणार. म्हणजे मला पी बार डॉट ए बार मिळणार. प्लस प्लस मला बी बार डॉट सी बार मिळणार. हे दोघं मायनस आहेतच. मायनस पी बार डॉट बी बार. ओके. आणि हे मायनस ए बार डॉट सी बार इक्वल टू 0. आता हे चौघं आहेत ना, ह्या दोघांचे ग्रुप करूया आपण आणि कॉमन काढूया. चला मी या दोघातून पी बार कॉमन काढतो. म्हणजे मला ब्रॅकेटमध्ये मिळेल ए बार मायनस बी बार. तर हे जे दोघं उरलेत ना, या दोघांमधून मायनस सी बार कॉमन काढा. मायनस त्याच्यामुळे काय होणार, हे जे मायनस आहे ते प्लस होतील
आणि हे जे प्लस आहेत ते मायनस होतील. ओके. आणि दॅट इक्वल्स टू सांगतो दॅट इक्वल्स टू 0. मग आता मला मिळालं काय, की ए बार मायनस बी बार मिळालं. काय मिळालं? ए बार मायनस बी बार, की जे मी कॉमन काढू शकतो. म्हणजे मी एका ब्रॅकेटमध्ये ए बार मायनस बी बार घेऊ शकतो आणि डॉट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पी बार मायनस सी बार घेऊ शकतो. दॅट इक्वल्स टू 0. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी याचं साइन चेंज करू शकतो बरं का, या 0 मुळं. करू शकतोय मी. जरी नाही केलं, तर मला इथं लिहावं लागेल बी-ए बार. चालेल? इथं लिहिणार मी सी-पी बार. म्हणजे बी-ए बार, सी-पी बार. चला हे कुठे आहेत बघा, बी-ए आणि सी-पी म्हणूया आपण. बी-ए तर इथं आहे, सी-पी तर इथं आहे. झालं ना, तेच तर तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे हे 2 परपेंडिक्युलर आपण घेतले, लक्षात घ्या. हा सुद्धा परपेंडिक्युलर आला, हेन्स द प्रूफ. आता मी हे परत समजावून सांगतो, लक्षात घ्या, की मेडियन एखाद्या ट्रायंगलमध्ये 3 अल्टिट्यूड असतात. चुकून मी मेडियन शब्द वापरला. अल्टिट्यूड किती आहे? 3. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर आहेतच. पण आपण कोणत्या पण 2 परपेंडिक्युलर घ्यायचे. हे 2 घेतले तसे. परपेंडिक्युलर आहेत तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येणार? 0. 2 ब्रॅकेट मिळाल्या का? त्या सिम्प्लिफाय करायच्या. 4 टर्म्स येतील. कुठल्याही इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करा, मायनस करा. त्यानंतर 2 टर्म कॅन्सल झाल्या तरी 4 टर्म या शिल्लक राहतील. या अशा म्हणूया आपण. त्यातून दोघातून पी बार, ए बार असं कॉमन काढा, जे निघतंय ते कॉमन. पुन्हा तुम्हाला हे असं मिळेल, ती तिसरी अल्टिट्यूड असणार आहे. मग तिसऱ्या आल्यानंतर लगेच लिहायचं हेन्स द प्रूफ. मग आता हे थेरम कळालंय. व्हिडिओ पॉज करा. हळू थेरम्स तुम्हाला जरा टफ वाटणार आहेत, लक्षात घ्या. पण हे नाहीये टफ. पुन्हा फायनल रिव्हिजन करूया का? अल्टिट्यूड 3 घ्यायच्या, 2च, तिसरं परपेंडिक्युलर प्रूव्ह करायचंय. मग हेन्स द प्रूफ. आता पुढचं थेरम जे मी घेणार आहे, बघा ह्याला जवळ-जवळ ना आपल्याला, लक्षात घ्या, 7 मिनिटं लागली या थेरमला. पण काही हरकत नाही. एक्झामच्या वेळेस एवढा वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा का हे थेरम परफेक्ट केलं ना, नेहमीप्रमाणे काय लिहायचंय आपल्याला? इन ट्रायंगल ए-बी-सी हे सगळे जे अल्टिट्यूड आहेत त्याची नावं लिहायची. ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार आणि एफ बार विथ द पोझिशन वेक्टर्स. हे बघा, हे असं लिहिलंय तसं लिहायचं, लक्षात घ्या. आणि मग दिलेलं प्रूफ. आता पुढचं थेरम मात्र जे आहे ना, ते महत्वाचं आहे. हे थेरम त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हे दुसरं थेरम जे आहेत ना, हे 3 मार्क, 4 मार्काला परीक्षेत आलेले प्रश्न आहेत आणि यातलं सगळ्यात इम्पोर्टंट काय माहितीये का? हा शब्द युनिक. याचा अर्थ काय? मी सांगतो तुम्हाला. युनिक म्हणजे एकमेव. दुसरा तसा कुठलाही वेगळा वेक्टर असणं शक्यच नाही. युनिकली एक्सप्रेस्ड हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं, जे ए बार आणि बी बार आहेत ते नॉन कोलिनियर वेक्टर आहेत. नॉन कोलिनियर म्हणजे असं कधी होऊ शकत नाही. ए बार इक्वल्स टू समजा वाय बी बार. तर वाय हा स्केलर. मग जर ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल जर असेल ना, तर ते वेक्टर कोलिनियर होतील. त्यांनी नॉन कोलिनियर दिले. तर ह्यातनं स्केलर येणं शक्य नाही. तर पहिली गोष्ट, फिगर ड्रॉ करूया आपण. तुम्ही बघा, हा जो ओ-ए बार आहे ना, तोच ए बारला रिप्रेझेंट करतोय म्हणूया आपण. किंवा ए बार, स्मॉल ए बार इज अलोंग ओ-ए बार. स्मॉल बी बार इज अलोंग ओ-बी बार. हा आहे ओ-पी म्हणूया आपण. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचंय, नीट लक्ष द्या. बघा, आर बार हा कोप्लेनर आहे ए बार आणि बी बार. ओके. जर कोप्लेनर असेल तर ही अशी कंडिशन असते बरं का, लक्षात घ्या. मग आर बार जर कोप्लेनर असेल तर आर बार इक्वल्स टू T1 ए बार प्लस T2 बी बार आणि T1 आणि T2 हे जे स्केलर्स आहेत. तेच युनिक आहे हे मी प्रूव्ह करणार आहे, पण लक्ष द्या व्यवस्थित. आता सगळ्यात महत्वाचं, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग मी काय करतोय बघा, शांतपणे समजून घ्या बरं का. ही फिगर जर तुम्हाला समजली ना, तर OM ची व्हॅल्यू मी T1A घेतोय आणि ह्याची व्हॅल्यू T2B घेतोय. तुम्ही पुस्तकात ना फिगर 5.19 शोधा. 5.19 शोधा. ही फिगर जरा इथं ब्लर आहे असं मला वाटतं. तुम्ही नाहीतर पुस्तकात शोधा हां. तुम्ही शांतपणे बघा, की ही जी साइड आहे ना, ती बरोबर हिला पॅरलल आहे. पॅरलल आहे याचा अर्थ ते वेक्टर इक्वल आहे. मग मी जर या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल लॉ वापरायचं म्हटलं, तर मला असं करावं लागेल, की ओ-पी बार इक्वल्स टू ओ-एम बार प्लस एम-पी बार. मग ओ-पी बार इक्वल्स टू ओ-एम बार, पण एम-पी म्हणजेच ओ-एन बार. मग ओ-पी बार म्हणजेच आर बार आहे. ओ-एम, ओ-एम जो आहे तो T1 ए बार आहे आणि प्लस T2 बी बार. फिनिश. हा निम्मा पाठ झालाय थेरमचा. तुम्हाला फक्त ते लिहायचंय व्यवस्थित. सिरियसली एवढंच आहे. एक तर तुम्ही ट्रायंगल लॉ यूज करा. ओके. किंवा लक्ष द्या. हा वेक्टर एक आहे.
हा एक आहे. हा तुमचा कोण आहे? T1 A बार. हा कोण आहे? T2 B बार. हा त्याचा रिझल्टंट आहे. अरे पण हा पॅरलोग्राम पण आहे ना. म्हणजे एकतर ट्रायंगल लॉ यूज करा, नाहीतर डायरेक्टली पॅरलोग्राम लॉ यूज करा. त्यांनी दिलंय पण एकतर ट्रायंगल लॉ किंवा पॅरलोग्राम लॉ. प्रूफ तर मिळालंय तुम्हाला. आता तुम्हाला प्रूव्ह करायचंय युनिकनेस. युनिकनेस. हे जे केलंय तसं नाही. मी आता ईझी मेथडनं तुम्हाला सांगणार आहे. ॲक्चुअली ॲक्चुअली जे आपण प्रूव्ह केलंय ते समजून घ्या पहिल्यांदा. आपण काय प्रूव्ह केलंय, की R बार इक्वॉल्स टू T1 A बार प्लस T2 B बार. म्हणजे हे दोघं युनिक आहेत. पण आपण मानूया आपण की ते युनिक नाहीयेत. ते युनिक नाहीयेत असं मानूया आपण. म्हणजे मी या ठिकाणी T3 A बार आणि T4 B बार आणि T3, T4 घ्या. A बार, B बार सोडून कुठलीही नावं वापरा. R सुद्धा वापरू नका कारण वापरलं इथं. T1, T3, T4 लिहा किंवा S1, S2 लिहा, काहीही लिहा. पण मला सांगा, असं हे शक्यच नाहीये तरी आपण अझ्युम केलंय. ओके. मग हे दोघं इक्वल आहेत. मग त्यांना कंपेअर करा. म्हणजे असं आहे ना T1 A बार प्लस T2 B बार दॅट इक्वल्स टू T3 A बार आणि प्लस T4 B बार. हे T3 A बार इकडे आणा. प्लसचं काय होईल? मायनस होईल. मग त्यातनं मला असं मिळणार T1 मायनस T3 A बार. मग तिकडं न्या. मग त्यातनं असं येईल T4 मायनस T2 B बार. हे इंटूचं अपॉन करा. मग मला A बार इक्वल्स टू काय मिळालं? T4 मायनस T2 T1 मायनस T3 आणि B बार. इंटूचं अपॉन केलं. मग मी एक वाक्य लिहू शकतो. हेन्स इफ A बार इज scalar multiple of B bar, then A bar and B bar are collinear vector. But this is contradiction. का? कारण त्यांनी तर नॉन कोलिनियर दिले. मग जर आपण युनिकनेस न मानता दुसरा वेक्टर आहे असं मांडलं आपण, तर ते कोलिनियर होत आहे. मग एवढं लिहिल्यानंतर काय लिहायचं? बट दिस इज कॉन्ट्राडिक्शन. हेन्स दिस इज नॉट पॉसिबल. हेन्स there exists only unique scalar T1 and T2 आणि थेरम फिनिश. म्हणजे आता माझं आहे का, की या थेरम मध्ये एक तर ट्रायंगल लॉ किंवा पॅरालेलोग्राम लॉ. फिगर इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. इथे दिलेलं आहे बघा व्यवस्थित दिस डायग्राम. ओके. ट्रायंगल हे प्रूव्ह तर लगेच होणार आहे. 2 स्टेपमध्ये प्रूव्ह होतंय. म्हणजे पहिला तुम्ही ट्रायंगल लॉ वापरला ह्याच्याऐवजी हे लिहिलंय. दोघांच्या व्हॅल्यू पहिल्यांदाच आपण अझ्युम केलेत. OM, ON हे काय बघायचं. ON ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करून ठेवल्यात. त्याच तिथं पुट केल्या आपण. चला दुसरं थेरम पण आपलं फिनिश झालंय आणि आता या व्हिडिओ मधलं आता हे शेवटचं थेरम. आता 3 वेक्टर आहेत तेही नॉन कोप्लेनर. ही जे आहे ना नॉन कोप्लेनर हे आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मध्ये यूज होणार आहे. युनिकनेस प्रूव्ह करताना. ओके. जे मी नेक्स्ट स्लाइडवर वेगळं घेतलं युनिकनेस. इथं प्रूफ आहे. प्रूफ खूप सोपं आहे. पण गंमत सांगतो ही फिगरच ड्रॉ करता येत नाही मुलांना. 3 जे ॲक्सिस आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. या ॲक्सिस वर बघा AB बार A बार आहे. AQ B बार आहे आणि हे हां, म्हणजे AS ची जी व्हॅल्यू आहे ना AS तीच CP ची येणार आहे. कारण AS CPला पॅरलल आहे. जी व्हॅल्यू BC ची आहे तीच AQ ची आहे. तीच व्हॅल्यू कोणाची आहे? AQ. आता मला इथं बघा फाइंड आउट काय करायचं आहे. AB हा वेक्टर आहे. इथं मी स्केलर X मानला तर AB बारची व्हॅल्यू XA बार. ओके. AQ ची व्हॅल्यू YB बार. AS ची व्हॅल्यू ZC बार. अरे पण हा जो तुमचा AS आहे ना, तो इथं आहे. आलं का ध्यानात तुमच्या? आलंय लक्षात तुमच्या? आता मला फाइंड आउट करायचं सांगतो AP बार. बघा नीट लक्षात घ्या. AP बार जो R बार आहे. शांतपणे व्यवस्थित लक्ष द्या. मी ट्रायंगल लॉ वापरणार आहे. बघा, AP बार काढायचं असेल, तर मी AC बार मध्ये CP बार ॲड करतो. हे पहिला कळालं का बघा. AP बारसाठी AC प्लस CP ट्रायंगल लॉ साइड्स टेकन इन ऑर्डर हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर मी काय करतोय, हा जो AC बार आहे ना, त्याला परत ट्रायंगल लॉ वापरतोय मी बघा. हा जो तुमचा AC बार आहे ना, त्याच्याऐवजी लिहितोय मी AB बार प्लस BC बार. आता हे CP बार वरचं आहे तसं. अरे कळालं का? AC म्हणजेच AB प्लस BC ना. 2 वेळा ट्रायंगल लॉ वापरलाय. पण शांतपणे बघा, की मला AB बार तर पाहिजे तसंच ठेवूया. आता BC बार BC बार नाही त्याच्याऐवजी मी AQ लिहिलंय फ्रॉम फिगर. कारण BC म्हणजेच AQ कारण ते पॅरलल आहे. कारण ते कसं आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजे बघा आता कळतंय का? BC म्हणजेच AQ. तर हे CP नकोय मला पण CP म्हणजेच AS.
मग आता त्यांची व्हॅल्यू पुट करा बघा. आपण स्टार्टला ए-बी म्हणजे काय बोललो होतो? एक्स-ए बार. याची ए-क्यू म्हणजे वाय-बी बार. ओके. ए-एस, ए-एस म्हणजे झेड-सी बार आणि हेच तर तुम्हाला प्रूव्ह करायचंय. झालं की. ओके. प्रूव्ह झालेलं आहे. थेरममध्ये 2 वेळा फक्त ट्रायंगल लॉ. इम्पोर्टंट आहे फिगर आणि जी माहिती लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला लिहिलं पाहिजे लेट ए बी द पॉइंट इन द स्पेस. टेक ए बार, बी बार, सी बार, आर बार सो दॅट ए बिकम्स देअर इनिशियल पॉइंट ॲज शोन इन फिगर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लेट ए पी इक्वॉल्स टू आर बार हे सगळं ही एवढं लिहायची काही गरज नाही. एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय ते. ते फक्त काय करा, की लेट ए बी इक्वॉल्स टू एक्स ए बार, वाय बी बार, झेड सी बार हे व्यवस्थित लिहा आणि ट्रायंगल लॉ 2 वेळा वापरा. युनिकनेससाठी मी काय करतोय, लेट इट पॉसिबल आर बार इक्वॉल्स टू मी असं लिहितो. X1 A बार, Y1 B बार आणि Z1 C बार. काही लिहू शकता. मगाशी आपण T3 T4 लिहिलं, तसं आपण इथं करू शकलो असतो. सांगतो. ह्याला इथं P-Q-R पण घेऊ शकलो असतो. आता करायचंय काय? युनिकनेस प्रूव्ह करण्यासाठी एक वेक्टर अझ्युम केला. आता ह्या दोघांना कंपेअर करा. ह्या दोघांना कंपेअर केल्यावर काय होणार आहे, की ह्या दोघांना मी कंपेअर करतोय नेक्स्ट स्लाइडमध्ये लक्षात घ्या. म्हणजे मी असं लिहितो बघा. एक्स ए बार, वाय बी बार, झेड सी बार इक्वल्स टू X1 लिहिलं होतं ना रे आपण? ओके. X1 ए बार प्लस Y1 बी बार प्लस Z1 सी बार यालाच फक्त इकडं आणा आणि त्यातनं ए कॉमन काढा. ओके. आणि ह्या दोघांना तिकडं न्या. म्हणजे हे प्लस मायनस होतील. म्हणजे मला Y1 मायनस ओके. Z1 मायनस कळालं ना तुम्हाला बाळांनो, की हे प्लस मायनस झाल्यानंतर ह्या दोघांतनं बी बार मी कॉमन काढलंय. तर ह्यानं डिव्हाईड करा. म्हणजे ए बार इक्वल्स टू Y1 मायनस Y अपॉन X मायनस X1 बी बार. त्याच्यानंतर Z1 मायनस Z अपॉन X मायनस X1 सी बार. हेन्स ए बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी बार आणि सी बार. असं असेल तर हे तिघंही कोप्लेनर आहेत. हे तिघंही कोप्लेनर आहेत. त्यांनी मात्र नॉन कोप्लेनर दिलंय. याचा अर्थ आपण जे अझ्युम केले ते कॉन्ट्राडिक्शन आहे. हेन्स युनिकली एक्सप्रेस्ड ॲज जो क्वेशन दिलाय तो लिहायचा. आता ह्यांनी काय केलंय बघूया आपण. चला हे X1, Y1 हे म्हटलंय. हा एक त्यांनी वेगळीच नावं दिलीत. प्रूव्ह करताना त्यांनी XYZ घेतलं बघा सुरुवातीला आपल्यासारखंच XAYBZC. पण युनिकनेस प्रूव्ह करताना हे X1 दिले, हे दोघं दिले. पुन्हा ऑब्व्हियसली दोघांना त्यांनी कंपेअर केलं पाहिजे. पण मी काय म्हणतोय, बाय कोरोलरी असं म्हणतायत ना, ते चालेल. पण त्याच्याऐवजी मी सांगितलं असं लिहा. तुम्ही काय लिहायचं ह्याच्या पुढची स्टेप काय लिहिणार? Hence, A bar is a linear combination of B bar and C bar. Therefore, they can be coplanar, but this is contradiction. This is contradiction. Hence, पुन्हा प्रश्न आहे तसा लिहायचा. मग आजचं लेक्चर थोडंसं मोठं झालंय. 3 थेरम थोडेसे अवघड नाहीत अवघड. हां, पहिलं पण सोपं आहे. दुसरं आणि तिसरं वाटतंय किचकट पुस्तकाप्रमाणे. मी सांगितल्याप्रमाणे युनिकनेस प्रूव्ह करा. जमेल तुम्हाला? ऑल द बेस्ट.